राज्यात आज पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे। अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुरवठा विभाग परिसरामध्ये पावसाचं पाणी साचल्यानं रेशन कार्डसह विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। नागपुरात दुपारनंतर मुसळधार सरी कोसळल्यानं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून मंगळवारच्या अतिवृष्टीच्या आठवणींनी नागरिकांची चिंता वाढली। हिंगोली जिल्ह्यात रेड अलर्ट दरम्यान सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये चुलबंद नदीला आलेल्या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील दांडेगाव मांडळ मार्गावरील पुलावरनं पाणी वाहत असल्याने वाहतूक धोकादायक बनली। नांदेडच्या बिलोली तालुक्यात माचनूर गंजगाव या पुलावरनं पाणी वाहत असल्याने काही गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर यवतमाळच्या आरणीत अपुऱ्या जलनिस्सारण व्यवस्थेमुळे पावसाचं पाणी दुकानांमध्ये शिरून व्यापाऱ्यांचं नुकसान झालं। बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी काही शहरात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला। दरम्यान सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले असून नागरिकांनी नदी, नाले आणि पूरग्रस्त भागापासून दूर राहून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।